नाही नाही हे वाटामध्येच नाही लावलं मी तुम्हाला. चला ते तिथं लिंबा झाड ते खाली. उपयोग काय असतो? निवडून खायला जमतं तुम्हाला, खाऊ घालतो थोड्या वेळ. काही बी व्हिडिओ मध्ये टाकायचं. निवडून खायला जमतंय. हा इथं ह्या परिसरातील पौंडरी परिसरामधील हा मसोबा आहे. इथं वर नारायणगड आहे. नारायणगडाच्या कुठल्या दिशेला पिसाळ सर हे? पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला. आपल्यासोबत ॲडव्होकेट राहुल खुने सुद्धा आहेत. एक जगप्रसिद्ध व्याख्याते आहेत. ते बीडमध्ये त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी आपले या शोध मोहिमेला सहकार्य केलेलं आहे, वेळ दिलेला आहे. हां आमचे श्री मधुकर घोगरे साक्षा पिंपरीकर यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलेलं आहे. उतरा दमाने, एकदम उतरताना दमादमाने उतरा. म्हणजे तुमची शरीरयष्टी कायम म्हणजे चांगली पाहिजे. आपले मर्दमावळे ह्या गडकिल्ल्यावरती, दगडधोंड्यावरती, पर्वतरांगामध्ये सहज चढायचे. आज आपल्याला हात टेकत टेकत जावं लागतंय, पण आपण याच्यावर काम केलं पाहिजे. पैसा श्रीमंती म्हणजे आरोग्याची श्रीमंतीसुद्धा तितकीच महत्त्वाची जेवढी पैशाची. तर हे क्षणोक्षणी तुम्हाला लक्षात येईल. तर आपली वाटचाल ही इथं मसोबा आपल्याला दिसलेला आहे साक्षात, आणि भुयाराच्या आपण अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. होय हेच ते ठिकाण. आपण भुयारापर्यंत पोहोचलेलो आहेत. तर हे भुयार नारायणगडाच्या पश्चिम दिशेला, याच्या बरोबर खाली एक मसोबा आहे. काय झालं म्हणला? आणि ऋषीमुनींचं हे अतिशय पवित्र ठिकाण आहे. आपले पूर्वज खूप धाडसी पराक्रमी होते, आणि या ठिकाणी आतमध्ये ओटवागोळा लटकलेल्या आहेत, पाकळ्या ओटवागोळा. आणि हे एकदम अतिशय धाडसाचं कार्य आहे. और रोट वगैरे खतरनाक आहे. तुम्हाला तोपर्यंत परिसर दाखवतो. मधु भाऊ या ठिकाणी खरंच भुयार आहे. खांदीत खांदीत नेलेली बाबळी. हो या ना सर खाली. बरोबर आहे. आपण भुयारापाशी पोहोचलेलो आहोत. इथून इथून या सरळ खाली या. आम्ही इथून वरून दमादमाने इथूनच या. इथून खालून सोपं आहे. खाली कुठे नेमकं? इथून इथून या सर. खाली खाली पण बाहेर कुठे निघत असं अंदाज? मध्ये काय या. कशामुळे केलं असं? या ठिकाणी श्री सचिन पिसाळ सर आलेले आहेत. असं होय. या सर या. नियमित 1 तास व्यायाम, चालणे फिरणे हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर जीवनाचा आनंद बरोबर. आरोग्याबद्दल तुमचं काय म्हणणं? जर पैसे कमवायचे असतील तर आरोग्य किती महत्वाचं आहे. डोंगर चढ उतार केल्याने काय कोणतरी गेलेले असणार मध्ये पण. तिथून सरळ तुम्ही उतरू शकता. पलीकडे वाका खाली तिथून या सरळ. नाही काय अडचण नाही. थोडंसं अरे म्हणजे मोठं होतो काय? वा. या ठिकाणी एक सापाची कातीन आपल्याला दिसलेली आहे. म्हणजे की आता कुठला साप आहे हे सर्पप्रेमींनी सांगितलं तर काय हरकत नाही. बरोबर. अतिशय कमेंट टाका. या ठिकाणी दुसरी कडे आहे. अतिशय रम्य, निसर्गरम्य आणि असं अवघड असं ठिकाण आहे. या ठिकाणी श्री पिसाळ सर, आमचे पाहुणे मधुकर घोगरे, ॲडव्होकेट राहुल खुने या ठिकाणी हे घ्या भुयार आहे. तर याच्याबद्दल अजून काय काय आहे तुम्ही ऐकलेलं आहे? खेळात फक्त एक गाय जायची पहिली. गाय जायची. हा ते गोरा किंवा गाय रोज त्या भुयारातून चरायला यायची. चरायला यायची आणि ती चरायची. पुन्हा नंतर संध्याकाळी भुयारात जायची. मग ते गोरा की म्हणला की बाबा गायची राखून मागण्यासाठी त्या गायच्या शेपटाला धरून त्याच्या मागे गेला. मागे गेला तर तिथं खाली गेल्यानंतर तिथं ऋषी होते खाली. त्यांनी विचारलं बाबा तू कोण आहेस? त्यांनी सांगितलं बाबा मी गाय माझ्याकडे रोज चरायला येते, ह्या गायची राखोळ मागायला मी आलोय. मग त्यांनी काय केलं, त्याला त्या टाळ्यामध्ये शेण बांधून दिलं.
शेण बांधून दिलं आणि ते घरी आलं. हॅलो आईला सांगितलं बाबा मी गेलो राखोळ मागायला, त्यांनी त्यात घुसायचं भुयारात आता. त्यांनी शेण टाकून दिलं ते वाटाने आणि त्याच्या टाळ्याला थोडं टाकलं जाऊन बसू. होतं सोनं तयार झालं. मग नंतर ते परत ते शेण बघायला गेलं तर शेणच राहिलं ते त्यावेळेला जेवढे ते सोनं तयार झालं. नंतर त्याला कळलं हे सामान्य काय म्हणतेस काय? ते तपश्चर्या ऋषीमुनी जात हा नाही का छान शेण बांधून दिल्यामुळे त्याचं सोनं तयार झालं. या भुयाराच्या तसंच करावं लागेल आता. गप्पाचं बसेल. काय आठवणी आहेत का? पलीकडचे ते एकच आहे. एकच आहे का? तिथूनच काय आहे म्हणजे राखोळ आतमध्ये 1-1.5 किलोमीटर आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. खरं आहे काय? हो 1-1.5 किलोमीटर आहे. खाली तळे हे काय तिकडचं साक्षरपित्री साईडचं काय हे कोणतं साईड ते हे एकच गोष्टी एका जागेवर 1-1.5 किलोमीटर कट जाऊन दोन्हीचा एका ठिकाणी मिळाले आहेत का? हो खाली मिळेल. मिळालेले आहेत. भरपूर म्हणजे ते ऐतिहासिक ठेवा कशाच मंदिर आहे कोणत्या देवीचं? काय करायचं जायचं आतमध्ये थोडंसं जा. फिरवा. राहुल इकडे एक मिनिट. हा हे घ्या इथं असं धरा फक्त असं बरं, तुमच्या हिशोबाने फिरवा याला फक्त. हॅलो हा हम्म. राहुल हा चालू केले मग माईक दे सरांना. हा इकडे बघा. हा थोडंसं खाली स्टँड करू शकता तुम्ही त्यांना. स्टँड बारीक करून दे त्यांना डायरेक्ट छोटं बारीक करून दे. हा तुमच्या हातात धरा. ही तिची शूटिंग घेऊन द्या ती बरं शॉर्ट व्हिडिओ बनवून दे एक ते फोकस लाव एक चलू दे. श्री क्षेत्र संस्थान नारायणगड या ठिकाणचं हे ऐतिहासिक भुयार आहे. आपण हे पाहू शकतात आणि ह्या वटवा गोळ्या आहेत बघा. सरांना क्लोज घे पुढं घे अजून थोडं बारीक कर थोडी ती. हां ह्यांना सगळ्यांना आपल्याला तू स्वतः बी आहे परिसर. बघा हे भुयार आपण पाहू शकतात. ते वटवा गोळ बघा हे. तर थोडक्यात एक नारायणगडाची परंपरा मी सांगतो. वटवा गोळ आली हां हां कुठे भुयार आपण पाहू शकतात. नगद नारायणाची गुरुपरंपरा म्हणजे समजा सगळ्यात अगोदर आदिनारायण होते. त्यानंतर विधी आत्री दत्तात्रय जनार्दन आणि ही कुठंतरी पुन्हा आपले जे पैठणचे एकनाथ महाराज आहे त्या परंपरेला जाऊन मिळती. एकनाथ गावबा नंतर अनंत ऋषी दयानंद स्वामी पैठणकर आनंद ऋषी हे नगद नारायण महाराजांचे गुरु होते. त्यानंतर महादेव महाराज पहिले. त्यानंतर हो शेवटी शेटी बाबा दादासाहेब महाराज असं त्यांना म्हणायचे. त्याच्यानंतर मठाधिपती झाले गोविंद महाराज. त्यानंतर नरसू महाराज. त्यानंतर महादेव महाराज दुसरे होते. त्यानंतर माणिक बाबा त्यांनी खूप नवलौकिक मिळाला या भागामध्ये खूप जुने जी बांधकाम आहेत गडावरती त्यांनी केले. त्यानंतर महादेव बाबा तिसरे त्यांनीसुद्धा ह्या गडाचं कार्य सर्वदूर पोचवलं. आणि आता सध्याचे विद्यमान महंत श्री शिवाजी महाराज आपण त्यांचं तर कार्य जाणता. त्यांनी गडावरती एवढा प्रचंड विकास केला आहे. त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं आहे. तर ह्या अशा पवित्र धरतीमध्ये मातेमध्ये आपण इथं आलेलो आहोत. आणि आपला जो वैभवशाली इतिहास आहे त्या इतिहासाची पाळेमुळे कुठेतरी आपण ह्या गडाच्या या भुयारामध्ये बघत आहोत. भुयार म्हणजे एक फार फार वर्षापूर्वी समजा अनंतापासून अनादिकालापासून ही गोष्ट चालत आली असेल. कुठेतरी गाय म्हणजे आपली माता आहे किंवा गाय कपिला गाय किंवा जिला मागेल ते मिळेल. त्या काळामध्ये खूप माणसाची खाण्यापिण्याची अन्नधान्याची तुटवडा दुष्काळ पडायचा पाणी नसायचं. आणि कुठंतरी समजा गाय जिथं असेल तिथं पाणी अन्नधान्य समृद्धी ही वाढत जायची. आणि जसं सांगितलं की ह्या गडाची जी पार्श्वभूमी आहे तर इतिहास माहीत असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही. तर आपल्याला इतिहासाची पाळमुळं गतवैभवाच्या पाऊलखुणाच म्हणजे आपले हे खूप श्रीमंत होते आपले पूर्वज. याची कुठंतरी ही खून आहे. आणि कुठंतरी आपण बीडवरून इतक्या लांबून आलोत हे बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. आम्ही जुन्या जाणकार लोकांना विचारलं हे भुयार कुठे आहे काय आहे. आणि इथं भुयारापाशी आपण आलोत तर गतवैभवाच्या पाऊलखुणाच नव्या दिशा देतात माणसाला. नवीन आपल्याला दिशा मिळते की आपले पूर्वज किती पराक्रमी शूर होते की आज आपण या भुयाराच्या तोंडापाशी बसू शकत नाहीत. तर ते एक ज्याने हे भुयार बांधला असेल तो किती पराक्रमी असेल. पूर्वजांच्या शौर्यकथा ही शौर्यकथा आहे किंवा आपले पूर्वज हे 1.5 किलोमीटर या जमिनीखाली डोंगराखाली भुयार बांधत होती आणि कुठल्याही भीतीविना त्या भुयारामध्ये राहत होती. तर ती आपल्यासाठी एक ऊर्जा निर्माण होते. मग याच वैभवाच्या इतिहासाची ओळख करून घेताना
कधी पुस्तकाची पानं चाळावी लागतात, तर कधी गडकिल्ल्यांची दगडं पालती घालावी लागतात. हे कष्ट पुन्हा घ्यावे लागतील, पुन्हा आपल्याला पराक्रम करावे लागेल, पुन्हा त्याच वाटा चालावे लागतील. स्वाभिमान हरवलेल्या समाजाचं स्वत्व जागे करण्यासाठी पुन्हा तेच उंबरटे झिजवावे लागतील. आणि कुठंतरी ह्या इतिहासाची प्रेरणा आपल्याला कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर यांच्याकडून मिळते. आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आपण जयघोष करूया. म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक पार्श्वभूमी म्हणून आपण एक या ठिकाणी भुयाराचं दर्शन घेऊ आणि 1-2 पावलं चालण्याचा प्रयत्न करू. आपण जुनी जी काय साधनं आपल्याकडे नाही येतं किंवा ह्या भुयाराची माहिती नाही आहे, एक फार जास्त धाडस न करता एक थोडा वेळ जाण्याचा आपण प्रयत्न करूया. राहुल सर या, लावा माईक. एक थोडं जाऊया. हा घेऊया, व्हिडिओ चालू आहे शूटिंग. हां लाव चालू आहे का? या नाही थोडं जाईल. हा या, त्याला जिथपर्यंत शक्य तिथपर्यंत या, बाकी तो वापस नाही मध्ये तर बघा. या इकडं आतमध्ये ह्या वटवागुळे आहेत आणि भुयार हे कित्येक वर्षापासून समजा इथं आतमध्ये कोणी गेलं नाही, पण आपण इथं बघू शकतात. या आतमध्ये या थोडंसं क्लोज, ते आतमधला मागचा कॅमेरा ना तो तू घ्यायचं का? हा मोबाईल दाखवून आपण लोकांना क्लोज मध्ये त्या ना, त्याला फोल्ड कर, जाऊ दे खाली, दाबी त्याला वरून. हा दाबी हा ना, हा क्लोज राईट. हा ना, हातामध्ये ते आण द्या माझ्या जवळ द्या वाटल्यास. तो बॅटरी धरा तुम्ही. हो का, या इकडे. ही कसं घ्यायचं मध्ये? हा या ठिकाणी रांगत जावं लागतं बरं का, ते आपण व्हिडिओ बघितला ना ते. हा थोडं रांगत गेल्या पुढे खाली हे थोडं मोकळी जागा आहे. हा या ठिकाणी इकडे लाईट करा, इकडे पलीकडे इकडे हा खाली. तर एक छोटंसं भुयाराचं समजा खानतानी त्यांनी, आणि हा जो खडक आहे पाषाण एकदम वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे समजा ती एकदम मजबूत निबर असा प्रकारचा आहे. त्यानंतर इकडं भुयार असं त्यांनी त्या काळात काही साधनं नव्हते. आज जरा JCB आलंय किंवा काही उपकरणं आलीत. आपण बोर घ्यायचा असला तर एका दिवसामध्ये आपण 300 फूट 600 फूट बोर होतो. पण त्या काळामध्ये अशी कुठली परिस्थिती नसताना ती लोक ही भुयार खांदत होती, आतमध्ये जात होती आपली पूर्वज. बघा तिथं त्या भुयाराला 2 तोंड आहेत. तर थोडंसं या ठिकाणी आतमध्ये पाकळ्या आहेत बघा, वगैरे. आपण आपल्या सेल्फी स्टिकचा वापर करूया, रोटेट करूया समजा सगळ्या बाजूने. तर भुयाराचा शोध आहे आणि म्हणजे समजा निर्जन ठिकाण आहे. समजा इथं आतमध्ये साप असेल नसल किंवा कोणत्या हिंस्र प्राणी राहत असेल ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपल्या सगळी जीवाची काळजी घेऊन आणि साधन संपत्ती निश्चित बीडमधली जी काही प्रेमी आहेत, पर्यटन वर्गीय आहेत किंवा इतिहासप्रेमी असतील, त्यांनी निश्चित या भुयाराचा शोध घ्यावा. आणि सरकारनेही याच्यावरती कार्य करून आपल्या नारायणगड परिसरामध्ये जे भुयार आहे या भुयाराची माहिती वाढवावी आणि दुरून लोकांनी यावं बघण्यासाठी. खूप चांगल्या प्रकारचं असं पूर्ण बाहेरून क्लोज तिकडे बघा सगळे. बसा हा स्टॉप कर. ह्याच्यात एक घे. हां